ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता अन्य दिवशी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे। लक्ष्मीपूजनाला केवळ खासगी क्षेत्रात सौम्य फटाक्यांना परवानगी देण्यात आली आहे। मुंबई महापालिका आयुक्तांकडून तसं परिपत्रक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलं आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी। आधीच कोरोनाचं असलेलं संकट आणि या पार्श्वभूमीवर आता येऊ घातलेले दिवाळी आणि अन्य काही सण, दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असते, प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत असतं। मात्र यावर्षी कोरोनाचं सावट असल्यानं फटाके फोडू नका असं आवाहन सुद्धा राज्य सरकारकडून करण्यात आलेलं आहे। आणि आता मुंबईमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी मनश्री पाठक आपल्या सोबत आहे। मनश्री, हे परिपत्रक प्रसिद्ध करताना काय नेमके नियम घालू दिलेत? मुंबई महापालिकेने नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मुंबईमध्ये आता लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता म्हणजे 14 तारीख वगळता मुंबईत संपूर्णपणे फटाके उडवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केवळ सौम्य फटाके उडवता येतील, ते देखील केवळ खासगी परिसरामध्ये म्हणजे आपल्या घराच्या अंगणात किंवा सोसायटीच्या आवारातच उडवता येतील। या व्यतिरिक्त मुंबईची जी खासियत आहे की दिवाळीमध्ये मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह किंवा अन्य जे बीचेस आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी होते। मुंबईचं ते एक प्रेक्षणीय असं दृश्य असतं। मात्र यंदाच्या वर्षी मरीन ड्राईव्ह किंवा इतर बीचेस या ठिकाणची आतषबाजीला पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे। याशिवाय इतर काही मार्गदर्शक सूचना सुद्धा मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आहेत। त्यामध्ये सॅनिटायझरचा वापर करणं याला बंदी घालण्यात आलेली आहे। सॅनिटायझर जर तुम्ही वापरलं दिवाळीचे फटाके फोडताना तर ते हानिकारक होऊ शकतं, अशा प्रकारचे आदेश पारित केलेले आहेत। त्याच्यामुळे मुंबई महापालिकेचा सगळ्यात मोठा जो आदेश आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजन वगळता इतर कोणत्याही दिवशी, दिवाळीच्या कोणत्याही दिवशी सार्वजनिक परिसर असो किंवा खासगी परिसर असो आपल्याला फटाके फोडता येणार नाहीत। या बरोबरच हॉटेल, क्लब, जिमखाना, व्यावसायिक परिसर, वेगवेगळे समूह यांकडून जी आतिषबाजी केली जाते त्या ठिकाणी देखील आपल्याला फटाके फोडता येणार नाहीयेत। जर हे नियम मोडले तर अर्थातच कोविड संदर्भातला जो कायदा आहे त्यानुसार कारवाई देखील करण्यात येईल। या दोन्ही नियमभंग जे करतील त्यांच्यावरती साथरोग नियंत्रण कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि नियमभंगांच्या दृष्टीने लागू असणारे इतर जे कायदे आहेत त्यानुसार कडक कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले। त्यामुळे निश्चितच मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला फक्त फटाके फोडता येणार आहेत, ते सुद्धा मर्यादित स्वरूपात। तसं परिपत्रकच महापालिका आयुक्तांकडून जारी करण्यात आलंय। मनश्री, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।